अजमेरा फॅशन लोकांना स्वतःचा स्टार्टअप बिझनेस करण्यासाठी पण हे करतं, म्हणजे प्रोत्साहित करतं की ते होलसेलनी तुम्हाला विकतात की ज्याच्यावर तुम्ही त्यांच्याकडनं माल घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस चालू करू शकता असं पण आहे. आणि खूप मोठं मॅन्युफॅक्चरिंग आहे, तुम्हाला थोड्या कट्समध्ये समजा असेल. नमस्कार मित्रमंडळी, मी आपली कनक परत एकदा आपलं स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये. तर मित्रांनो, आजची जी कॉन्सेप्ट आपण आणलेला आहोत, ड्रेस मटेरियलची कलेक्शन आणलेलं आहे. ॲक्च्युली मी मागच्या टायमाला एक व्हिडिओ बनवलं होतं आणि तो व्हिडिओला भरभरून आपला प्रेम मिळालेला होता. तर या व्हिडिओमध्ये पण आपण काही नवीन कलेक्शन आणलेलं आहोत. जास्तीत जास्त मला क्वेश्चन आलं होतं की मॅम कॉटन ड्रेसचं कलेक्शन दाखवा. तर कॉटन ड्रेसचं कलेक्शन मी आज आपल्यासमोर आणलेली आहे आणि आज आपण व्हिडिओ सुरू करणार आहोत आज पण प्रश्नांच्या उत्तरासोबत. तर मित्रांनो, सर्वात प्रथम मला प्रश्न आलेला होता आणि हे सर्वात जास्त प्रश्न आलेला होता की मॅम ट्रान्सपोर्टेशनबद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन द्या. ट्रान्सपोर्टेशनबद्दल म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम आम्हाला ऑर्डर करायचं आहे. ट्रान्सपोर्टेशनबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही की ट्रान्सपोर्टेशन कसा होतो, कशा पद्धतीने आम्हाला माल मिळतो आणि त्याच्यासाठी की आम्हाला सुद्धा GST असणं गरजेचं आहे का, हे सगळे प्रश्न मी एकसाथच घेतलेले आहे मित्रांनो. कारण की जवळजवळ हे प्रश्न एकच प्रश्नामध्ये जुळलेले आहेत. म्हणजे GST असणं हे गरजेचं नाही आहे जर तुम्ही स्वतःहून फर्स्ट टाइम चालू करत असाल बिझनेस. म्हणजे तुमचा कमी बजेट आहे, 30-40 हजारापासून 50 हजारापासून आपण सुरुवात करणार आहोत तर तुम्हाला जरुरी नाही की GST असणं कंपल्सरीच आहे. जर इन केस तुम्हाला मोठा दुकान टाकायचं आहे किंवा चांगला मोठा तुम्हाला आपला बजेट ठेवायचा आहे किंवा तुम्हाला बुटीक ओपन करायचं आहे तर तुम्हाला GST असणं कंपल्सरी आहे. कारण की GST रिटर्न सुद्धा तुम्हाला मिळेल ना, तर GSTचं तुम्हाला नुकसान होऊ नये म्हणून तुम्हाला GST तुमचा असणं कंपल्सरी आहे. पण राहिली गोष्ट, ट्रान्सपोर्टेशनमधून माल उचलण्यासाठी तुम्हाला GST असणं कंपल्सरी नाही आहे. जसं की प्रश्नामध्ये विचारलेला होता त्याचं मी उत्तर देत आहे. तर ट्रान्सपोर्टेशन कसं राहणार आहे, जसे की तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये समजून घ्या, आपल्या अजमेरा फॅशनमध्येच नाही कुठल्याही दुकानामधून जर तुम्ही पर्चेसिंग केला ट्रान्सपोर्टेशनला माल आम्ही टाकणार. जसे की जे शॉपकीपरकडून तुम्ही परचेस करणार ना, आम्ही तुमचा माल पूर्ण पॅकिंग करून GST बिल सोबत आम्ही तुमचा माल पॅकेजिंग डिस्पॅचिंगला टाकतो. तो ट्रान्सपोर्टेशनला तुमच्या सिटीपर्यंत येण्याचा जो कालावधी असतो ना, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक सिटीमध्ये त्याचा डिफरंट कालावधी असतो. जसे की समजून घ्या, महाराष्ट्रामध्ये 7 दिवसाचा टाइम लागेल, तर साऊथमध्ये म्हणजे हैदराबाद साईड किंवा गुंटूर साईड किंवा कुठल्याही साऊथ कलेक्शनमध्ये तर मिनिमम 8 दिवसाचा टाइम लागेल. म्हणजे डिफरन्स असतो कालावधी. आणि तुमच्या सिटीपर्यंत येण्याचा जो कालावधी आहे ते सगळे आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून देतो. तुमच्या सिटीमध्ये जेव्हा तुमचा ट्रान्सपोर्टेशनचा माल येईल ना, तेव्हा तुम्हाला कॉल येईल. तुमचा पूर्ण आपला एक ॲड्रेस आणि तुमचा नंबर आम्ही ट्रान्सपोर्टेशनमध्ये टाकून देतो. तिकडनं तुम्हाला कॉल येईल आणि कॉल आल्यावरती तुमचा माल इथे आलेला आहे येऊन तुम्हाला पिकअप करायचं आहे. तुमचं कुठलं तरी एक ID प्रूफ घेऊन जाणं गरजेचं आहे. जसं की आधार कार्ड समजून घ्या, पॅन कार्ड समजून घ्या, ते घेऊन जाणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि ते तुम्ही दाखवलात ना, आणि जे तुम्हाला इन्व्हॉइस बिल जे आम्ही तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचं बिल तुम्हाला व्हॉट्सअपला आम्ही सेंड करतो, ते बिल तुम्हाला दाखवायचं आहे, तुमचा माल तुम्हाला घ्यायचा आहे. हा प्रोसिजर झाला ट्रान्सपोर्टेशनचा. तर आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटली असेल. तर चला आपण वळूयात कलेक्शनकडे. सर्वप्रथम मी कलेक्शन आणलेली आहे कॉटन मटेरियलमध्ये. तर खूपच ब्युटिफुल कलेक्शन राहणार आहे मित्रांनो. कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता. आणि अशा प्रकारचे जे कलेक्शन आहे ना, सध्याला मार्केटमध्ये ट्रेंडिंग चाललेले आहे आणि अशा प्रकारचे कलेक्शन जास्तीत जास्त ना शोरूममध्ये विकले जातं. तर तुम्ही पाहू शकता हे खूपच ब्युटिफुल पॅटर्न राहणार आहे. डिझाईन तुम्ही पाहू शकता, अगदी युनिक डिझाईन राहणार आहे. सोबत ह्याच्यावरती तुम्ही पॅटर्न पाहताय ना, किती क्वालिटी तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारची क्वालिटी जी आहे ना, ते शोरूममध्ये बुटीकमध्ये जास्तीत जास्त चालतं. पण तुम्ही असल्या प्रकारचे कलेक्शन आणि असल्या प्रकारची जी व्हरायटी आहे ना, तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ॲड ऑन करू शकता. जर तुम्ही घरी बसून बिझनेस करणार आहात तर अशी क्वालिटी जर तुम्ही ठेवलात ना तुमच्या कस्टमर्सना दाखवण्यासाठी, तर कस्टमर्स असाच पर्चेसिंग करेल आणि तुमचा चांगलीत जास्त तुम्ही मार्जिन आपल्या म्हणजे प्रॉफिट जे आहे ते तुम्ही कमावू शकता. नेक्स्ट आणलेली आहे येलो कलर पॅटर्नमध्ये आणि सध्याला जे लग्न समारंभाचा आता सीझन चालू होणार आहे ना मित्रांनो, की अशा प्रकारच्या हळदी कार्यक्रमामध्ये तुम्ही इझिली अशा प्रकारच्या ड्रेस मटेरियल म्हणजे ड्रेसेस तुम्ही शिवून घेऊन कॅरी करू शकता. खूपच ब्युटिफुल आहे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करणार आहे मित्रांनो, जो फर्स्ट टाइम आपला हा व्हिडिओ पाहताय, आय थिंक तुम्हाला बिझनेस करायचा आहे त्या उद्देशानेच तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, आय नो. पण त्याच्यासाठीही मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देते. अजमेरा फॅशन हे एक रिअल मॅन्युफॅक्चरर असल्या कारणाने आम्ही सगळ्या कलेक्शन तुम्हाला फॅक्टरी रेटनी, होलसेलिंग रेटनी नव्हे तर फॅक्टरी रेटनी आम्ही तुम्हाला सेल आउट करतोय. ती देखील बंच
इंच वाईजच घ्यावं लागेल. बल्क क्वांटिटीमध्ये तुम्हाला परचेस करणं गरजेचं आहे. आम्ही सिंगल पीसचा काम नाही करत आहे, हे मात्र लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. आणि कुठल्या पीसेसमध्ये किती पीसेस येणार आता समजून घ्या की या ड्रेस मटेरियलमध्ये तुम्हाला मिनिमम समजून घ्या 4 पीसचा सेट राहणार आहे. तर ह्याच्यामध्ये आम्हाला 2 मिळेल का किंवा 3 मिळेल का किंवा 1 मिळेल का असा तुम्ही प्रश्न नका विचारू मित्रांनो. कारण की ज्या ड्रेसमध्ये किंवा ज्या साडीमध्ये तुम्हाला किती एका पीसमध्ये किती सेट मिळणार आहेत ना, म्हणजे एका सेटमध्ये किती पीसेस मिळणार आहेत ना, ते कंपल्सरी परचेसिंग करणं गरजेचं आहे. आम्ही ह्याच्यामध्ये छाटू करू शकत नाही. तर हे राहिलं दुपट्टा. तर तुम्ही पाहू शकता दुपट्ट्यामध्येही किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट राहणार आहे. सोबत दुसरी राहिलेली आहे मशलिन फॅब्रिकमध्ये. ही देखील खूपच ब्युटिफुल राहणार आहे मित्रांनो. डिझाईन तुम्ही पाहू शकता, अगदी ब्युटिफुली पॅटर्न इथे दिलेला आहे. थ्रेड वर्कचं काम दिसणार आहे. हे फॉईल मिरर वर्क आपल्याला दिसतोय. हे सुद्धा डिझाईन अगदी युनिक आहे. आणि दुपट्टाही तुम्ही पाहू शकता, दुपट्टाही तुम्हाला अशा प्रकारचं प्युअर शिफॉन मटेरियल भेटणार आहे आणि त्याच्यामध्येही सिक्वेन्सचं काम तुम्हाला दिसणार आहे. तर मित्रांनो आपल्या इथे 101 कलेक्शन तुम्हाला सापडतील. जसं की तुम्ही पाहते आपल्या इथे क्वालिटी असो किंवा डिझाईन असो किंवा कलेक्शन असो किंवा फॅब्रिक असो, सगळ्या प्रकारामध्ये आपण डील करतो. फक्त करायचं काय, तुम्हाला जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, राहिली गोष्ट मी तुम्हाला जसं की तुम्हाला सांगितले की ट्रान्सपोर्टेशनचं काम कसं राहणार आहे. जर तुम्ही फर्स्ट टाइम ऑर्डर करत आहात आणि फर्स्ट टाइम जर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनची माहिती नसेल, तर मी तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनची माहिती सांगितलेली आहे की कशा पद्धतीने ट्रान्सपोर्टेशनचं काम होतं. ऑनलाईन ऑर्डर द्यायचं असेल तर दिलेल्या स्क्रीनवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे. कुठलीही कलेक्शन आवडली असेल ना तर बॅक फॉरवर्ड जावा, स्क्रीनशॉट घ्या आणि तिथे जाऊन तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करायचं आणि त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला घरी बसून मिळून जाईल. असं नाही की फोटोजमध्ये तुम्ही कलेक्शन सिलेक्शन करू शकता, व्हिडिओ कॉलद्वारेही तुम्ही सिलेक्शन करू शकता. आपल्या इथे व्हिडिओ कॉल फॅसिलिटी पण दिली जाते. असं नाही की फक्त मराठी पर्सनच इथे अवेलेबल आहे का, नाही मित्रांनो. ऑल ऑफ इंडियामध्ये किती प्रकारची लँग्वेज बोलली जाते ना, ते सगळ्या प्रकारची लँग्वेज व्यक्ती आपल्या इथे अवेलेबल आहे. म्हणजे ऑनलाईन टीम पासून ते इथं सेल्समॅन पर्यंत सगळ्या प्रकारची लँग्वेज पर्सन तुम्हाला भेटून जातं, जेणेकरून तुम्हाला लँग्वेजचा प्रॉब्लेम येणार नाहीये. तर आय होप मित्रांनो कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल. अजून कुठला कलेक्शन तुम्हाला पाहायचं असेल, अजून तुम्हाला कुठल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असेल ना, व्हॉट्सअप करा किंवा कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच आणेन. तर चला मित्रांनो, मी आपल्याला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.